जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। मार्केट त्याबरोबरच जळगाव शहरातील जो तुकारामवाडी परिसर आहे, या तुकारामवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढलेल्या आहे। रात्रापासून सततधार पावसाची या ठिकाणी सुरू असून कुठेतरी नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, अनेक नुकसान नागरिकांचं झालेलं आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी या परिसरातील रहिवासी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। एक आजीबाई आपल्या सोबत आहे। आजी, काय सांगशील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये पाणी साचलंय? बरोबर आहे, मी सांगणार आहे। माझ्या घरात खूप पाणी घुसलेलं आहे, माझं फार नुकसान झालेलं आहे। रात्रभर मी बसेल आहे, पाणी उपसून आम्ही हैराण होऊन गेलो। माझा माणूस दोघे डोळ्याचा आंधळा आहे। बघा तुम्ही, काय सांगायचं आता, आम्ही कितलं बोलायचं, आम्ही बोली आम्ही थकून गेले। मेंबर लोक आले, सर्वे आले, कोणीच आमच्या मागे येत नाही, कोणी बोलत नाही, चालत नाही, तर आम्ही काय करणार सांगा तुम्ही। आजी, महापालिकेतर्फे मोठे दावे केले जातात की मोठ्या प्रमाणात आम्ही नाली साफ करत असतो, मात्र या ठिकाणी नाली ब्लॉक झाल्यामुळे आपल्या घरात पाणी शिरलंय का? नाल्या काय करायला येताना साफ करायला कोणी येत नाही, तिथल्या पुरता गटर काढताना पैता। मी सांगते ना तुम्हाला, घाण सुद्धा आमच्या घरात वाहून आली। मी रात्रभर लेणके काय, गुवाचे लेणके काय, सुडके काय, रात्रीभर मी जागे, काय सांगायचं तुम्हाला। आम्ही सांगायला बी आमले लाज वाटते दादा, इतकं नुकसान आहे माझं। नगरसेवक येत नाही का? कोणी येत नाही, फक्त निवड्यापुरता आला नगरसेवक बस। अडचणी वाढल्या, आपल्या पूर्ण नुकसान झालं। हा, नुकसान तर भरपूर झालं, काय सांगायचं आता मी तुम्हाला। गरीब लोक आम्ही सैन्य आणणारे खाणारे। आजी, डोळ्यात अश्रू दिसताय तुमच्या? हा, येतच ना दादा डोळ्यात असू, का की आमची परिस्थितीच खराब आहे, तर काय सांगायचं तुम्हाला आता। हा, रातभर अशी बसेल आहे, माझा माणूस सुद्धा बसेल आहे, तो तर अंधा बैसून बसेल आहे बिचारा पलंगावर। पण मी तर आहे ना दादा, मग आमच्याकडे कोण लक्ष देणार आहे सांगा? नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या अडचणी वाढलेल्या आहे। आणखी काही नागरिक आपल्या सोबत जुळले, ताई काय सांगणार? आपल्या घरात आपल्या हातात आता बादली दिसते आहे, काय सांगाल? सर, रात्रभर पाणी फेकलं, 3 वाजेपर्यंत पाणी फेकलं, असं पाणी फेकलं सर, तर सर गहू भिजले, माझे तांदूळ भिजले सर, सानेर होतं, किराणा भरला होता, किराणा पण सरा भिजून गेला माझा, काहीच करता आलं नाही मला। इथलं पाणी आलं, मोरीत पाणी येतं, संडासमध्ये पाणी, बाथरूममध्ये पाणी, बिलकुल असं पाणी बिलकुल दोन्ही मायला का पाणी फेकलं आहे मी 5 वाजेपर्यंत। ड्युटीला पण गेली नाही सर, मी नाईटला जाते पण नाईटला पण नाही गेली, मी घरी राहिली। नाईटचा 400 रुपये रोज डुबावून घरी राहिली मी। कसं करायचं आम्ही ना, गरीब लोकांना कसं राहायचं उभं? आंघोळ करायला नाही भारी, अजून पाणी फेकू राहिले, हातात बादली माझ्यावाल्या। सर माझा व्हिडिओ घ्या तुम्ही बादलीचा। मग अडचणी वाढल्यानं सर कोणी लक्ष देत नाही। 1000-500 रुपये देतात ते निवडून, यापुरते तिथले कुत्र्यापुढे फुटकं टाकलं, तिथलं घेऊन घेता गरीब लोक। तू ना दिलं मतदान, मी ना दिलं मतदान, तू बी चालीच्या माग माय 500 गावायला बोलले, लागलं तर जाऊ, लागलं तर तिकडे पेट्या भरता लागलं, पण आमच्याकडे गरीब लोकांकडे कोणी लक्ष देत नाही ना। लक्ष द्यायला पाहिजे ना। येत्या 50 लोक आले, इथे काही येऊ करून तीव करून निकल गया, तर क्या करू? बस चालले गेले, काहीच केलं नाही त्या लोकांनी येऊन सण आमच्या आलं। मग अडचणी वाढून गेल्या ना, कोणी लक्ष द्यायला तयार नाही, आमच्याकडे काहीच नाही ना, ध्यान देत नाही ना कोणी आमच्याकडे गरीब लोकांकडे। माझं घर हे बघून घ्या सर, चला माझ्या घरात कितलं पाणी अजून बी, चला पाहून घ्या माझ्या घरात एवढं घ्या, लागलं तर तुम्ही बाथरूमचा घ्या, संडासचा घ्या, पहा तुम्ही काय करायचं आम्ही ना। हा, नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। कुठेतरी तुकारामवाडी परिसरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल आहे। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत। दादा, काय सांगणार? रात्रीपासून पाणी आपण घरातून काढताय? रात्रभर मी पाणी फेकलं रात्रभर, कारण का आम्हाला खूप नुकसान झालं आणि म्हणजे रात्रभर जागे राहिले आम्ही, कारण का इथं कोणी साफसफाईला कोणी येत नाही। इथं नगरपालिकावाले बी येतात नाही आणि नगरसेवक बी पाहत नाही आमच्याकडे। इथं आमच्याकडे महापालिकेवाल्यांकडे मोठे दावे केले जातात की स्वच्छता होते, काही दावेने फक्त देखावा आहे तुमचावाला, फक्त बस आमच्याकडे बस, दुसरं काही नाही। कारण का इथं कोणी येत नाही आमच्याकडे। रात्रभर आम्ही पाणी फेकलं आणि अजून त्याच्यामध्ये प्लस अजून लाईट पण जाते आमच्याकडे, रात्रभर अजून लाईट बंद राहते, लाईटचा बी प्रॉब्लेम येतो। आमच्या गटरी पूर्ण साफ होता नाही, काही नाही, कोणी कर्मचारी येत नाही आमच्याकडे साफ करायला। नक्कीच तुकारामवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नागरिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पाऊस हा जोरदार बरसत असून या परिसरात नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। महानगरपालिका प्रशासनावर तीव्र रोष या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केला आहे। संपूर्ण घरातील जे अन्नधान्य आहे ते या ठिकाणी पावसामुळे भिजून गेलेलं आहे व नागरिकांच्या मोठ्या अडचणी वाढल्या असल्याच्या भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।